जे माणूस आपल्या असणारा हितात आहे, जे आपल्या असणारा भावात आहे, असल्या माणसाची अपेक्षा करतो ते 2-2 महिने भेटत नाही. विठाला सत्य, अरे याच्यात दुसरं असत्य बोलूच नको. हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही. काय म्हणलं महाराज, या मुखानं चांगलं बोलला म्हणजे झाला परमार्थ, काही गरज नाही महाराज. माझी वाणी तू ते साधू संतांना आपल्या वाणीला आपल्या मुखाला विनंती केली महाराज. काही करायला लागत नाही, मधुर प्रेमानं बोलला की झाला परमार्थ महाराज. मुखाची शोभा चांगलं बोलण्यानं आहे, मुखाची शोभा भगवान परमात्म्याच्या नामानं आहे, या मुखाची शोभा प्रेमानं वागण्यानं आहे महाराज. या मुखाला शोभा कोणाला शिवाय देण्याकरता नाही, निदान आलं ते करण्याकरता भगवान परमात्म्यानं मुख देत नाही. हाताची शोभा नको ते करण्यात नाही, हाताची शोभा या असणारा धर्म मंडपामध्ये दान देण्यानं आहे, हाताची शोभा सेवा करण्यानं आहे, या हाताची शोभा नल्लेल्या आलेल्याला दुःखामध्ये पाणी पाजण्यानं आहे. विठाला विठाला पायाची शोभा नको तिकडे जाणार नाही बापू. या पायाची शोभा कशा नाही, अरे सुखामध्ये दुःखामध्ये सामील होण्याकरता आहे. आता भगवान परमात्मा असणारा दासत्व करण्याकरता आहे पायाची. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जे तू थोडशी नारायण. कशाला या आपल्या कर्तव्यानं आपल्या कर्तृत्वानं भगवान परमात्म्याला आपलं कर्तव्य आपला जोडता येते महाराज. कबीरदास महाराजाचा एक दुआ आहे महाराज, हाताची शोभा टाळी वाजवण्यानं दान धर्म करणाऱ्यानं. आता किती मोठे पंक्ती आहेत या ठिकाणी. अरे खरं या कलियुगातलं पुण्य प्राप्त करून घेण्यास साधन आहे महाराज. आज पाहिलं महाराज बापू म्हणले 58 वर्षापासून ही परंपरा चालत आली आणि दोन्ही टाइम जेवण आहेत. महिला मंडळाला काय काम आहे, झाडलोट करायची, भांडे भाज्या घ्यायचे, कपडे घ्यायचे, निवांत येथून बसायचं काम आहे. किती आनंद आहे. विठोबाचे राजे आम्हा दिवाळी आहे, 8 दिवस दिवाळी आहे, तुम्ही तरी 3 दिवस दर्शन दिवाळी. पण हे वारकऱ्याची दिवाळी होईल. तुका म्हणे आले घरा असा आनंद आहे या ठिकाणी महाराज. या ठिकाणी भाग्य लागतं, या ठिकाणी पुण्य लागतं. कोठेही दान करत नाही महाराज. दान करण्याकरता पवित्र भूमी आहे. किती मोठा असणारा या ठिकाणी दान यज्ञ चालू आहे. आज ऐकलं ना, 3 जणांना असणार सर्व गावाला जेवायला दिलं. उद्या असणारा त्या ठिकाणी गावाला जेवायला आहे की नाही. येतं दिलेलं दान व्हायला जात नाही. जेवाया दाबाच्या मंडपामध्ये किती जरी तुम्ही असणार अन्नदान केलं ते पुण्याच्या यादीला लागत, हे तुमचं कर्तव्य होईल. पण येतं दिलेलं दान काही करायला लागत नाही. कलियुगाचं सोपं साधन आहे महाराज. आमचे नाथ महाराज भागवतात देतात. या ठिकाणी एक शीत एक किती एक. आता हे पोट्यामध्ये दान व्हायला आता आम्हा पुणे भरे. नाथ महाराज म्हणतात येत एकशीत दिल्या कोटी पुढाचे होय उतरण कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या येथेची आहे. याचं दान केलं व्हायला जात नाही. काही माणसं म्हणतील महाराज चांगले चांगले आहेत,
त्याने असणारा 5-5 हजार 10-10 हजार रुपये दिले. सर्व गावाला तिघं जेव घालायला लागली. आम्ही मोलमजुरी करणारी माणसं आहोत, आमच्याकडे काय घडत महाराज तुम्ही 10 रुपये तरी दिले तरी तेवढंच पुणे तुम्हाला प्राप्त होणार आहे. नका देऊ, पण या मंडपामध्ये चटई जर आतरली तर तेवढं तुम्हाला पुण्य लागणार आहे. येतं केलेलं व्हायला जात नाही, येतं दान दिलेलं अजिबात व्हायला जात नाही, आणि येतं सेवा केली पुण्याच्या आधीला तुमचं नाव लागल्याशिवाय राहत नाही. आणि येवया जावयाच्या सांगू आठवतं जरी काम केलं तर पुण्याच्या आधीला लागत नाही. अरे काम जर करायचं ठरलं तर असं धर्म मंडपामध्ये करा. एक दृष्टांत सांगतो लक्षात येईल. एका असणारा घराला आग लागली, आग काय म्हणतात त्याला, आग लागली, भडभड पेटू लागलं. गावाच्या लोकांना पाहिलं, पळत सुटले महाराज. कोणी आपल्याला घागरी घे, आपल्याला कळसा घे, भांडे घे, आणि पाणी घरी विधवण्याकरता धावू लागले. ज्याच्या त्याच्या ऐपती प्रमाणात ते सहकार्य करू लागलं. पण त्यामध्ये नाही का एक घरामध्ये चिमणी असते ना, ती घरच्या करून राहणारी, त्या चिमणीने विचार केला, एवढे मोठे आपल्याला धावपळ करायला लागले, आपले काहीतरी कर्तव्य आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. कोण म्हणायला, चिमणी. त्या चोचीमध्ये पाणी घेतलं, किती पाणी मोहती त्या चोचीमध्ये, त्या मुखामध्ये किती पाणी, आता पाणी किती घेर भरते. आपण असणारा भांडी घेऊन चालू आग विझवण्याकरता, आणि ते चिमणी असणारा पाणी घालं आणि वरून जाऊन त्या असणारा अग्नीमध्ये टाकायला लागली. पुन्हा या लागली, पाणी घ्यायला मुखामध्ये आणि अग्नीमध्ये टाकायला लागलं. त्या माणसाने विचार केला, एवढीशी चिमणी आणि उभी असणारा पायामध्ये यायला लागली, काय जर केला तर जीव जाईल. तू त्या चिमणीला तिरस्कारानं म्हणू लागले, उठ. ते म्हणले का, आणि आम्ही एवढाले भांडी घेऊन चाललो आणि असणारा विजवाण्याकरता तू त्या चोंचीमध्ये पाणी घ्यायला लागलं, त्याच्यानं काय फरक पडेल, काय ते त्या पाण्यानं तितकीच्या असणार थेंबर पाण्यानं. ते म्हणले मला माहित आहे, माझ्या नेलेल्या पाण्यानं त्या अग्नीला काही शमन होणार नाही. तुम्ही एवढाले भांडी घेऊन चालले ना, अग्निविधना झाला, माझ्या चोंचीमध्ये असलेल्या पाण्यानं काही फरक पडत नाही. पण त्या चिमणीचं उत्तर ऐका ना, फरक पडत नाही मलाही माहित आहे, पण चोचीमध्ये पाणी घेऊन चाललो आणि हे केलेलं सत्कार्य, हे केलेलं परोपकार पुण्याच्या यादीला लागल्याशिवाय राहत नाही, म्हणून मी पाणी यायला लागलो. विठाल नका तुम्ही सेवा जरी केली तरी महाराज तेवढंच पुणे पदरात पडणार आहे. ज्याच्या त्याच्या ऐपतपणे ज्याच्या वाट्याला लावलं, म्हणून धर्म मंडपात केलेलं काम सेवा व्हायला जात नाही. तुम्हाला काय सांगू लागलो, मुखाची शोभा नामाना आहे, हाताची शोभा टाळी वाजवण्यानं आहे, हाताची शोभा दान धर्म करणार आहे, पायाची शोभा तीर्थयात्रा करणार आहे, पायाची शोभा सुखादुखामध्ये सामील होण्यानं आहे, आणि मनामध्ये असणारा प्रत्येकाचा भाव आदर असावा दुसऱ्याबद्दल. म्हणून महाराज म्हणतात, सत्य बोल मुखे दुःखी अनेकाचे दुःखे, हेच विष्णूची महापूजा नाही तुझा. आता हे 3 चरण गेले महाराज बाजूला, आता 4 मुद्दे राहिले, आणि धावता धावता 4 मुद्द्याचा अर्थ करतो आणि सर्वांना प्रेमानं भजन करा. विठाल विठाल हेच विष्णूची महापूजा, सत्य बोल मुखे दुखवी आणि काचे दुखे, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. या सर्वाचा सार मूळ असणारा पूर्वपदामध्ये असणारा तुकोबारायण असणारा भाव मांडला. स्वामी काज पूर्वपदाला स्वामी म्हणजे असणारा मालकाची सेवा गड्यानं परिपूर्णतेनं करावं, काळजीनं करावं. आणि पूर्वीचा काळ होऊन गेला महाराज, असे काही गडे होते मालकांना न सांगता परिपूर्ण काम करणारे. आता ते काळ बदलला. पहिल्यानं मालकानं सांगावं, गड्यानं ऐकावं. पूर्वीचा काळ आता बदलला. आता काय झालं, गड्यानं सांगावं, मालकानं ऐकावं. विठाल आता राहिलं नाही महाराज, आता ती वेळ निघून गेली. आता काय झालं महाराज, गडी राहायला तयार नाही. तर रोज एका दिवसाचा रोजदार भेटणं झाला तर 12 महिने कुठं गडी भेटणार आहे. ते काळ होऊन गेला. पण तुकोबाराय म्हणतात ना, स्वामी अरे मालकाची सेवा गड्यानं काटेकोरपणे पालन करावं, पार पाडावं. जर मालकाच्या मनासारखं जर त्या गड्यानं काम केलं, मनानं निष्ठानं जर केलं, वागलात, तर हेच विष्णूची म्हणजे त्या भगवान परमात्म्याची पूजा केल्यासारखं आहे. चला दुसरा आहे गुरु भक्ती. गुरु कसा असावं आणि त्याचा शिष्य कसा असावं, त्या गुरुचा आणि शिष्याचं नातं तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे घडतात. जर त्या शिष्यानं गुरुच्या मनाप्रमाणे वागला तर ठीक आहे, आणि गुरुही तसा असावं, शिष्याचं कल्याण करणारा असला तर. नाही तर 1.25 रुपया दिला बाई मी
गुरु केला. गुरु एका वाटलं तर शिष्य एका वाटलं. गुरु या जत्र तर शिष्य या जत्र असं म्हणल्यावर होत नाही महाराज. गुरु कसा असावं माऊली ज्ञानोबाला सांगतात. म्हणून गुरु भजिते कृत्य कार्य पाहिजे म्हणजे जाणून असणारा गुरु करावं आणि एकच शिष्य असावं पण त्याचा उद्धार झाला तीवर आणावं ना असा शिष्य त्या गुरुला असावं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गुरु कसा असावा, गुरु कितपत असावा, शिष्य कसा असावं. तुम्हाला माहित आहे नवनाथाची कथा. नवनाथाचा असणारा ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ हे गुरु शिष्याचं नातं आहे. मच्छिंद्रनाथानं सांगावं आणि गोरक्षानं ऐकावं. म्हणजे तुम्हाला का सांगू लागलो, शिष्य कसा असावं, गुरुचं नाव उज्ज्वल करणारा असावं. नाहीतर असणारा महाराज काय काय शिष्य आज आहे, काय काय शिष्य मंडळ असं आहे. गुरुनं सांगलं काम सांगलं की म्हणजे गुरुला म्हणायचं महाराज काम सांगलं की तुमचे चरण कसे सोडू म्हणजे पायापाशी बसून राहायचं. काम सांगलं की काम करायचं अजिबात नाही. त्याला किती सांगू अरे धाल्लोट कर तर महाराज पाय तुमचे चेपवायला तुमचे पाय सोडून कसं जाऊ म्हणायचं. जर एकदा कधी 2 मिनिटात जर आमंत्रण आणलं जेवणात गावातलं महाराज तुम्हाला असणार जेवायला आहे शिष्याला तुमच्या आणि तुम्हाला जेवायला आहे असं म्हणल्याबरोबर ते म्हणतात महाराज आमंत्रण आलं. ते म्हणले गुरु महाराज तुमची आज्ञा कशी मोडू म्हणजे जेवायला मोकळा असं जमल का नाही. त्या मच्छिंद्रनाथानं सहज फिरत भिक्षाटन करत करत एका गावामध्ये गेले. असाच असणारा पित्राचे दिवस होते आणि असणारा मच्छिंद्रनाथ असणारा मंदिरावर बसल्यानं गोरखनाथ असणारा यातना करण्याकरता गावात गेला. एका घरी गेला पित्र होते आणि त्या माता माऊलीने असणारा वडे सुंदर बनवले होते त्या काळामध्ये. आता माहित नाही म्हणा वडे काला म्हणतात महिला मंडळाला असेल नसेल पण त्या काळामध्ये ते वडा असणारा त्या गोरक्षनाथाला दान दिला आणि तो वडा घेऊन मालकापाशी गुरुपाशी आले आणि वडा खाल्ला. आनंद झाला कोणाला मच्छिंद्रनाथाला. आणि दुसऱ्या दिवशी त्या मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथापाशी यातना केली. गोरक्षा अरे रात्री जे वडे आणले ना रात्री जे असणारा तो असणारा भिक्षाटन करून आलात ना आणि ते वडे मला आज प्राप्त आहे. आज तू काही कर आण असं म्हणल्यावर त्याने विचार करा महाराज शब्दाचं खंडन केलं नाही. लगेच महाराज मला जातो आणि ज्या घरून असणारा वडे आणले त्याच घरी असणारा यातना करतो. लगेच दुसऱ्या दिवशी असणारा गोरक्षनाथ यातना केली आवाज दिला भिक्षा देई माई असं म्हणला की लगेच माता माऊली असणार आहे दान घेऊन असणार दारात आली. ते म्हणले असणार अजिबात हे दान चालणार आहे. रात्री जे वडे केले तेच वडे माझ्या गुरुला आवडले आणि तेच वडे मला आज पाहिजे. ते माता माऊली जरा जाणकार होती. एवढी गुरुनिष्ठा तुझी आहे ना गुरुवर. ते म्हणला हो मग मी म्हणतो त्या पद्धतीनं तू वागशील का. ते म्हणजे काय हरकत नाही वागायला तयार आहे. एक नाही 2 वडे देतो. कोण म्हणाले की माता माऊली त्या कोणाला गोरक्षनाथाला पण मी म्हणतो त्या पद्धतीनं. ते म्हणजे सांग आई सांगा काय करू दे. ते मला काहीच नाही मी 2 वडे तुला देतो. एक डोळा काढून देतो का म्हणली. ते म्हणले माता आज्ञा तुमची मी काढून द्यायला तयार आहे. 2 वडे हातात घ्या. हातात वडे दिले आणि असणारा डोळ्यामध्ये बोट घातलं महाराज ते ठेवलं आणि ते वडे घेऊन असणारा गोरखनाथ मच्छिंद्रनाथापाशी असणारा आला आणि मच्छिंद्रनाथाच्या हातावर दिलं तर डोळ्याला पट्टी आहे. डोळ्याला पट्टी आहे. मच्छिंद्रानं विचारलं अरे गोरक्षा काय झालं. ते मला काय नाही महाराज तुमच्या इच्छा परिपूर्ण करण्याकरता मी असणारा यातना करून गेलो पण त्या बाईनं यातना केली. बाईनं असणारा मला असणारा भीक मागली मी वडे देतो पण तुझा डोळा मला पाहिजे असं म्हणल्याबरोबर डोळा काढून दिला. हे कशाची निष्ठा आहे गुरु आणि शिष्याची निष्ठा आहे. असले गुरु शिष्य म्हणून म्हणतात महाराज गुरु भक्ती अरे गुरुची सेवा एक निष्ठेनं करा. ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जर गुरुची सेवा निष्ठेने जर नाही केलं तर तुम्ही काही केलं तर बालत्या घागरीवर पाणी घातल्यासारखं आहे. गुरु त्या बापू मारुती बापू गुरु त्या योग्यता असावं लागतं ना. नाही तर काय करता हे गुरु सांगते का शिष्य ऐकते. एक दृष्टांत सांगतो लक्षात येईल. तुम्हाला माहित आहे द्रोणाचार्याच्या असणाऱ्या आश्रमामध्ये बरेच असणारे विद्यार्थी अभ्यास करण्याकरता गेलेले होते. द्रोणाचार्य असणारा विद्याभ्यास देऊ लागला त्याला ज्ञान देऊ लागलं आणि त्या असणारा मुलामध्ये एक असणारा भिल्ल समाजाचा आणि नायकडी समाजाचा एकलव्य नावाचा मुलगा त्या असणारा त्या मुलामध्ये असणारा विद्याभ्यास करू लागला. त्या गुरु महाराजांनी चर्चा केली तो कोणाकुळाचा हे कोणाकुळाचा सर्व असणारे विचारपूस केल्यावर त्या एकलव्यानं सांगलं मी भिल्ल समाजाचा आहे. भिल्ल समाजाचा म्हणल्याबरोबर त्या द्रोणाचार्यानं वाटलं अरे हे योग्यतेचं नाही. हिरकुळामध्ये जन्म घेतला शूद्र कुळामध्ये जन्म घेतला आणि त्याला त्या आश्रमातून काढून दिलं कोणाला एकलव्याला.
एकलव्याला काढून दिलं. एकलव्य महाराज नाराज झाला आणि पण मनामध्ये असणारा गुरु मानला होता कोणाला? द्रोणाचार्याला. घरी गेला, मातीचा दुरण केला आणि मातीचा दुरण करून अनुष्ठान मांडलं आणि अनुष्ठान मांडून त्या गुरुला असणारा मनामध्ये मांडलं आणि ते विद्याभ्यास करू लागला. ज्या आश्रमामध्ये जेवढे मुलं होते त्याच्यापेक्षा असणारा त्याची विद्या अधिक भरली. ज्यावेळेस यायचा समय आला, ज्यावेळेस त्याचा संवाद झाला, त्यावेळेस त्या मुलाला जर्जर करणारा एकलव्य एकटा आणि आश्रमाची मुलं नाव नाही एकीकडे झाली. पण एकलव्य ऐकलं नाही. त्यावेळेस त्या द्रोणाचार्याने विचारलं, एकलव्या, अरे एवढा विद्याभ्यास केला, एवढं ज्ञान तू असणारा प्राप्त केलं, एवढी विद्या प्राप्त केली, तुझा गुरु कोण? म्हणल्यावर त्यानं सांगितलं, माझे गुरु द्रोणाचार्य. कोण म्हणायला? एकलव्य. कोणाला म्हणाला? द्रोणाचार्य. ते म्हणाले, तेव्हाच आश्रमातून महाराज तुम्ही आश्रमातून काढून दिलं, तुम्ही आश्रमाच्या बाहेर मला तरी ढकललं, पण या हृदयामध्ये तुमची असणारा स्थापना केली. गुरु तुल्य असणारा असं मी माझ्या हृदयामध्ये दिलं आणि त्याची असणारा यातना केली आणि त्याच्यामुळे मला हे ज्ञान प्राप्त झालं. ही इतकी निष्ठा त्या गुरुची शिष्याची असावं. चला, निष्ठा असणारा 3 प्रकारची दीक्षा आहे बापू, 3 प्रकारची. आता काही काय असणार नुसते कान जरी फुकले आणि कान भरून जरी थुकले तरी फरक पडत नाही. का पडत नाही? ते आता अवस्थाच नाही. कारण स्पर्श दीक्षा आहे, दृष्टी दीक्षा आहे आणि ध्यान दीक्षा आहे. 3 प्रकार दीक्षा आहे महाराज. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देव दया जवळ्याचे. आपण असे तर एवढा अधिकार लागतं महाराज. मी काय सांगू लागलो तुम्हाला? स्पर्श दीक्षा पहिला नंबर दीक्षा नुसता असणार. स्पर्श जरी केला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय नाही बापू. पहिली दीक्षा आहे स्पर्श. कोणाला दिली महाराज? याचा दर्शांत द्यायचा. लहान पिले असतील ना, चिमणीचे लहान पिले जन्माला घातल्याबरोबर डोळे लावून असतात त्याला असणारा चारा आणलेला काही दिसत नाही. आई आली समजत नाही. ते घरच्या मध्ये असतात आणि त्याची आई चिमणीमध्ये बाहेर जाते आणि ते आळ्या असणारा खाऊ असणार ते पिल्ले चिमणी आपल्या मध्ये आणते आणि त्या असणार घरच्यावर आली की त्या पिल्याला सावध करते. आपल्या पक्कानं महाराज स्पर्श करते त्या पिल्याला. नुसतं पक्क लावल्याबरोबर ते लहान पिले महाराज असे तोंड करतात की ती आई त्याच्या मुखामध्ये असणारा चारा आणला घालते. याला म्हणतात स्पर्श दीक्षा. नुसता स्पर्श केल्याबरोबर त्याला ज्ञान प्राप्त. दुसरी आहे महाराज दृष्टी दीक्षा. दृष्टी दीक्षा कासवा आहे तुम्हाला. कासवानं असणारा पिल्याला जन्म दिला की त्याला दुसरं काही करावं लागत नाही. ना दूध पाजवावं लागत नाही, खाऊ घालावं लागत नाही, काही नाही. नुसती त्याच्यावर दृष्टी त्या कासवाने टाकली की त्याची पुष्टी होते महाराज. त्याची असणार वृद्धी होते. असणार नुसत्या दृष्टीची असणार ताकद आहे. तसं काही गुरु त्या पद्धतीने नुसत्या शिष्याला पाहिल्याबरोबर ज्ञान प्राप्त होते. आणि 3ऱ्या नंबरची आहे महाराज ध्यान दीक्षा. नुसती आठवण केल्याबरोबर त्या असणाऱ्या शिष्याला ज्ञान प्राप्त होते. आपण असणारा ग्रामीण भागामध्ये आहो. आपला असणारा व्यवसाय म्हणजे मच्छी धरणे आणि त्याच्याशिवाय काही नाही. आपला इकडे खेड्यापाड्याने काय ते मासळ्या काय करतात आकार तोंडी महाराज समुद्रामध्ये नदीमध्ये असतात आणि माळावर पाणी पडलं की असणारा ओळानं असणार पाणी जाते आणि त्या असणारा सागरातल्या मासळ्या पूर्ण असणार वरच्या टोकाला जातात आणि तिथं असणार जे असणारा गर्भ धारणार असते ना ते अंडे त्या वरच्या टोकाला सोडतात आणि मासळ्या निघून जातात आणि त्याचं त्या पिल्याचा जन्म होते. त्याचं अंडे सोडले तर ते लहान पिले जन्मतात. पण मासुळी काय करते? मी असणारा पिल्याला जन्म घातला, नुसतं ध्यान केलं तर पिल्याला असणार तिकडं असणारा त्याला असणार शक्ती प्राप्त होते. म्हणजे याला म्हणावं ध्यान दीक्षा. तसं त्या द्रोणाचार्यानं सांगलं तुमच्याकडून हे विद्या प्राप्त झाली आणि अशा त्या द्रोणाचार्याच्या असणारा विद्या प्राप्त झाल्या म्हणल्यावर त्या द्रोणाचार्याला असणार त्याने विचार केली महाराज तुमची असणारा गुरुदक्षिणा काय द्यायची? एकलव्याने विचारलं. नाही जरी शिक्षण दिलं पण मी मानलं तुझ्यामुळे मला ज्ञान प्राप्त झालं. त्या मोबदल्यातून तुम्हाला काय देऊ असं म्हणल्यावर
त्या द्रोणाचार्यानं महाराज त्याचा असणारा दुर्गुण होता आणि हिन म्हणून त्याला बाहेर काढलं होतं. त्यानं म्हणला या 5 बोटामध्ये अंगठा मेन आहे. अंगठा त्या 4 बोटापेक्षा या अंगठ्याला महत्व आहे आणि एकटा अंगठा 4 जणांची बरोबरी करते. म्हणून त्या असणारा द्रोणाचार्याने एकलव्याचा अंगठा मागला महाराज. अंगठा कशातनी गुरुदक्षिणामध्ये असा असणारा म्हणून म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती. तिसऱ्या नंबरला आहे पितृवचन. पित्याचं वचन मुलाला कसं पाळावं प्रभू रामाचं चिंतन करा. सांगायला वेळ नाही, टाइम संपत आलेला आहे. राम प्रभूनं राज्यापेक्षा होणार जेवढा आनंद होता माईच्या सांगण्यावरून दशरथ राजाच्या मुखातून शब्द गेला रामा अरे उद्या राज्याभिषेक आहे पण काय करू. मी माग 2 वर दिले तुझ्या आईला. देवदानवाच्या असणाऱ्या युद्धामध्ये काही काही असणारा विजय प्राप्त करून दिला. त्याचा मी प्रसन्न झालो आणि तिथले वर आज मागते. बाबा सांगा काय वर मागते. काय नाही मला एका वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं प्रभू तुला वनवास 14 वर्षे वनवास आहे. जेवढं म्हणलं महाराज आनंद होता राज्याभिषेकाचा तेच आनंद प्रभू रामचंद्राला पित्याचं वचन सत्य करण्याकरता 14 वर्षे वनवासात गेला. याला म्हणतात पितृवचन. आणि सेवापती माता भगिनीला सांगतात दुसरं असणारा कोणाची सेवा करायची गरज नाही. करा नाही असं नाही पण मालकाला जेवढं तुम्ही असणारा वागला मालकाचा जेवढं मनानं वागला तर मालकाची सेवा जेवढी केली ना ते भगवान परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पती हा परमेश्वर माऊली तुकोबर आहे म्हणतात. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आपल्या मालकाच्या मनासारखं वागणं हेच असणारा विष्णूची महापूजा आहे. आपण करतो कशा करता महाराज जगाला आवडावं जगाला चांगलं म्हणावं असं म्हणून आपण वागतो. पण हे अजिबात अमान्य आहे. मालकाच्या मनाला कसं वागलं मालकाला कसं आवडेल असं करा म्हणजे तुम्हाला त्याची भक्ती प्राप्त झाली नाही. आणि अशा 5 पतिव्रतानं भक्ती केली आपली वेळ संपलेली आहे. पण तुकोबाराय म्हणतात या जर माता बहिणीनं आपल्या मालकाची मनानं असणार सेवा केली मालकाच्या मनातला भाव ओळखला नाही तर मालकानं एक म्हणायचं एक करायचं एक काय काय असे आहेत उरपाटे तोंडाच्या. काही म्हणतात महाराज मालकानं सांगायचं अजिबात तुम्हाला काय लागलं म्हणजे तिकडच फास बसा. पण असं नाही महाराज मालकानं सांगावं आणि तेवढं करावं म्हणजे तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. हेच विष्णूची महापूजा म्हणून या सर्व गोष्टीचं आपण पालन करावं. बाकी काही करायची गरज नाही. तुकोबाराची भाषा आहे एवढ्या करता तुकोबारांना 8 सण तुमच्या आमच्या करता हे 4 मुद्दे सांगले आणि ते मोजक्या शब्दात तुम्हाला सांगायचे प्रयत्न केले. आपला टाइम संपलेला आहे. एकदा प्रेमानं सर्वांना पूजन करा आणि ज्या पंढरीच्या दरबारामध्ये आपण ज्याच्या नावाकरता बसू त्याचं प्रेमानं एकदा भजन करा सर्वजण. विठोबा सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा सत्य बोल मुखे दुखी आणि काचे दुखी निश्चयाचे बोल तुका म्हणे हेची बोल. हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा करवली तैसी केली कटकट वाकुडे कणी देवदाने कोण्या कारणे केले निर्माण देवाचे करणे देवदाने. असाच अभंगाचा भाव असेल असं सांगता येत नाही. असताना वृत्तीला झेपल बुद्धीला पचेल असा असणारा केला. मी काय फार मोठा कीर्तन काय सर्वांना माहित आहे. याच्या सानिध्यामध्ये याच्या सहवासामध्ये आवडत असतो म्हणून याच्या असणाऱ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व मायबापा दर्शन झालं. धन्य मी मानेन आपले संकेत एकाच्या कैवाडे बहुताचे पुढे सर्वात दर्शन झालं मायबापा. कारण आपल्या जीवनामध्ये फक्त एवढंच करायचं आहे. चांगलं आहे का बंगला आहे अजिबात पाहायचं नाही. आपल्या वाट्याला आपल्या असणाऱ्या जे आहे ना काम तेवढंच करा निष्ठेनं. झाले भगवान परमात्म्याची सेवा आणि भगवान परमात्म्याला तेवढंच क्रिया आहे. तुम्ही जर त्या देवाच्या विरोधामध्ये देवाच्या असणारा जर विरोधामध्ये जर वागला तर ते मान्य होईल. म्हणून भगवान परमात्म्याला आवडेल भगवान परमात्म्याला शोभेल असं तुम्ही करा म्हणजे झाला आपला परमार्थ झाला आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक. म्हणून असणार या ठिकाणी बोलण्याच्या बाबतीत काहीतरी आपलं बोललो आहे ते माझ्या पापाचे दोष आहेत. आणि या ठिकाणी येण्याचा योगायोगानं महाराज आमचे असणारा रामबापू महाराजांना फोन केला डॉक्टर बाबांनी
की महाराज या लागतं. मी पाहिले जाहिरात महाराज येतं मोठे दिग्गज मोठे मोठे कीर्तनकार आहेत आणि त्याच्यामध्ये मी चक्रा याच्यात मी असणारा म्हणजे लहान म्हणा म्हणजे कुठं हळदीला गेलं नाही कुठं काही नाही महाराज फक्त सत्संगाच्या संघामध्ये राहिले टाळे घेऊन भजन म्हणायचं पण असणारा हाताला धरलं आणि असणारा संतान असणार मला बाहेर काढलं थोडा मध्ये या वाटत येणे ते पंचे चालू जाता न पडे होता कोठे काही बाकीच्या याच्यात जायची गरजच नाही मला सर्व झोपट मार्ग धरला म्हणून झाली सेवा भगवान परमात्म्याच्या हनुमानजी महाराजाच्या सेवा करतो. पारायण आहे वाटते तर पारायणकार आहे या ठिकाणी भागवत कथा आहे फार मोठा योग आहे महाराज. भागवतकाराचं मी नाव विसरून गेलो या ठिकाणी असे महान मोठे या ठिकाणी भागवतकार जगदीश महाराज जगदीश बुवा या ठिकाणी 7 दिवस तुमच्या असणारा या व्यासपीठावर गोड अशी असणारा कथा या ठिकाणी सांगत आहे. आपण भाग्यवान आहोत महाराज. आपल्या नशिबाला जेवढा आहे आपल्या वाट्याला जेवढा आहे तेवढं प्राप्त होईल. जास्तीत जास्त येण्याचे प्रयत्न करा आणि आपला उद्धार आपण करा. ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ आहे खरं. ज्ञानेश्वरी हे असणारा अध्यय ग्रंथ आहे आपला मूळ पाय आहे ज्ञानेश्वरी आणि त्या ज्ञानेश्वरी सुद्धा पारायण सुद्धा या ठिकाणी चालत आहे म्हणून आपण भाग्यवान आहोत. काय होईल महाराज सर्वनाच्या मिशे बैसावे सुखी नांदे माऊलीचं नुसतं नाव जरी वाचन घेतलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि मुख्य म्हणता प्रदक्षिणा करा महाराज. पूर्तईला प्रदक्षिणा घातल्या धर्म मंडपात नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही असं एवढ्या जीवनामध्ये करा. आपला आत्मा जन्म सुफल झाला आणि सर्व पुरुष मंडळ माता भगिनी भजनी मंडळ विनयपुरी जोमदार सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण देतो. माऊलीचा प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर